मला बरोबर लागलं. गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल. तर उद्या धनश्रीची संगीत आहे. धनश्री तीच जिचं आम्ही ब्राईड टू बी केलेलं आणि तिचं आता लग्न आहे परवा संडेला आणि आज आम्ही मेहंदी काढली आहे. हा त्याच्यासाठी आम्ही आज मेहंदी काढली आहे. आम्ही मेहंदीचे स्टिकर्स आणलेले आहे बघा. कसे टर्न आउट होणार आहे आम्हाला आयडिया नाहीये, बट स्टील मी लीनाला बोललेली की मी खूप चांगली मेहंदी काढते, मला काढायला ते नाही, मला रिस्क नव्हती घ्यायची काहीच माझ्या हातावर. कोण मला पाहिजे नव्हतं, सो मी स्टिकर प्रेफर केले त्यापेक्षा. सो लेट सी, उद्या आम्ही दाखवूच तुम्हाला हे कसे टर्न आउट होत आहेत. ठीक आहे, बघू कसं होतं. याचं मागे पण आम्ही लावलं. हां, मागे पण लावलाय. तर आम्ही उद्या दाखवू कसं असेल आणि उद्या मी प्रॉपर शूट करणार आहे. आज जास्त काही हाय नाही. उद्या अक्षता पण येणार आहे, आमची तिसरी फ्रेंड, आणि मग आम्ही लीनाच्या घरूनच जाणार आहे संगीतला. नेक्स्ट डे. शी माझी वही बघ, इथे सुदर्शन चक्र आहे आणि इथे गुलाब आहे माझी. क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात, ये बात. तर आज आहे धनश्रीचं संगीत आणि अक्षता आलेली आहे, अक्षता पारदी, जी पलावाला राहते, आणि आम्ही इथून रेडी होऊन जाणार आहे. अक्षता, माझी मेहंदी कशी वाटली तुला? नॉट सो गुड. बड़ा हरामी हो बेटा. तुम्हाला दोघीने एकीने घासा आणि एकीने भांडी धुवा. मी आता खूप काम केलंय सकाळपासून. लीनाने आमच्यासाठी पावभाजी बनवली आहे एकदम मस्तपैकी. दिसायला तर चांगली वाटत, काय माहिती टेस्ट लागायची. आणि लीना बनवते ते चांगलंच बनवते, नो डाऊट. तर मग आहे पावभाजी मसाला, आणि पावभाजी मसाला ऍड केल्यावर पावभाजीला एकदम वेगळी चटाकेदार टेस्ट येते. अच्छा, बघू आता खाल्ल्यावर कळेल. तू या देख, तेरी औकात मैं दिखाता हूँ तुझे, देख. लीना कशी झाली? बेस्ट. बरोबर आहे मीठ. तू काही आणले मीठ नाही. अगं खरंच नाही नंतर होतं. आता टाकूया जर कोणाला लागलं तर बरोबर, बट मला तरी बरोबर लागलंय मीठ. पण तू आता थोड्या वेळापूर्वी काय करत होती ते कर ना बरं. माझ्या पाया पडत होती की लीना पाटील, ओ माय गॉड, एवढं छान जेवण बनवते. अक्षता कधी कामाला लागली. कॅमेरा बघून काय म्हणलं ते सोया सॉस. तर मग पावभाजीची वाट बघता बघता आम्ही आता कुरकुरे खातोय. पावभाजी आमची संध्याकाळी काय बोलतोय? तू माझा ब्लॉग बघितलास की नाही? ट्रेनमध्ये बघितलं बसमध्ये. सॉरी, काय होतं लास्ट ब्लॉग? लास्ट व्हिडिओ लास्ट वाटतं, लास्ट खोटं बोलायला. कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. अशा मैत्रिणी असतात ज्या ब्लॉग मध्ये असून पण ती लोक ब्लॉग बघत नाहीत. तर माझी पूर्ण तयारी झाली आहे, मी फुल रेडी होऊन आहे आणि ह्यांचा वेट करते आहे. हे लोक आतमध्ये आहेत, ती लोक मेकअप वगैरे करत आहेत आणि 6:30ला तिचं संगीत स्टार्ट होणार आहे. आणि आता आम्ही डोंबिवलीमध्येच आहे आणि 5:30 झाले आहेत, तर आता तिथे जाईपर्यंत 6:30 तरी होऊन जाते, म्हणजे 1 hour लागेल. पण ह्या लोकांची अजून तयारीच नाही झाली, तर मग त्यांचीच वाट बघते मी. तुम्हाला दाखवते आमचा डान्स कसा असणार आहे, एकदम फनी असणार आहे. आम्ही प्रॅक्टिस तर केली आहे, खूप प्रॅक्टिस केली आहे. मी तुम्हाला व्हिडिओज पण त्याचे दाखवेन. तिने प्रॉपर कोरिओग्राफर ठेवलेला डान्ससाठी. ते पण आम्ही खूप कमी वेळेसच गेलेलो, जास्त पण नाही जाता आलं. आज खूप प्रॅक्टिस केली आहे, तर होप सो चांगला जाईल. जो पण असेल डान्स तो मी नक्की या व्हिडिओमध्ये टाकेन. तर ही तर रेडी झाली आहे. लीनाची काय अजून तयारी होत नाही आणि आमचं 6 वाजून गेले आहेत आता आणि 6:30ला तिचं संगीत स्टार्ट होणार आहे. ही बघा लीना रेडी होते आणि ही तिची बहीण आहे आबा. तिचं स्वतःचं पार्लर आहे डोंबिवलीमध्ये आणि ती खूप छान मेकअप करते. लेन्स ना आणले.
आता हेअर वगैरे चाललेत लीनाचे, म्हणजे हेअरस्टाईल चालली आहे. तर मग सो गाईज संगीतला आम्ही चाललो आहोत आणि आम्हाला असं वाटतं नवरीपेक्षा आम्ही चांगले दिसणार आहोत. ओव्हर कॉन्फिडन्स बघताय. ब्राईड्समेड आहे आपण. तर मग भेटूया आपण हॉलवर आता. तो ठीक है, बट उसने तुझे प्रपोज कैसे किया? ठीक है, तुमसे बोला? मुझे शंकर की मैंने बोला बच्चों, शादी ब्याह की बातें हवा में थोड़ी फेंकी जाती है. मैंने बोला नो. मैंने बोला नो. प्लीज. यूपी वाला झुमका next day. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. तर आज धनश्रीचं लग्न आहे आणि आम्ही आता जातो आहे ठाण्याला. तिने पूर्ण लॉन बुक केला आहे ठाण्याला. तर आता आम्ही डोंबिवलीवरून निघू आणि मग धनश्रीच्या वेडिंगमध्ये जाऊ. कालचा डे पूर्ण फन होता. खूप एन्जॉय केलं. आमचा डान्स खूप फनी होता. तुम्ही तो बघू शकता. तर लग्नाला आम्ही खूप एक्सायटेड. आम्ही सगळे साडी घालणार आहे. घातले ऑलरेडी आणि लीना रेडी होते आतमध्ये. आणि मग आता आम्ही जाऊ ठाणे. हाय गाईज, आम्ही आता रेडी झालो आहोत लग्नासाठी आणि आम्ही आता चाललो आहोत. ऑलमोस्ट लग्न झालं असेल पण आम्ही लेट आहोत ॲज ऑलवेज. सो बाय गाईज, बाय बाय. तर गाईज फायनली आम्ही आता पोहोचलो आहे धनश्रीच्या लग्नाला आणि अक्षता फायनली भेटली आहे आम्हाला. वाटतंय बघ ना. अगो बरोबर पॅडने आला तुम्ही. वी आर सो टायर्ड. आम्ही झोपलो नाहीये 2 दिवस. लीनाच्या घरीच होतो. तर फायनली आज झोपायला भेटणार आहे. मला ना तू झोपशील. तर मग भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. थँक्यू गाईज फॉर वॉचिंग. प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब. थँक्यू. बाय बाय.